मित्रांनो, आपल्या योगा क्षेत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी योगा करायला आलो आहे मस्त. आणि झकास वातावरण आहे इथं. सर्वात आधी जरासा व्यायाम करायचा, शरीर मोकळं करायचं, अंग हलवायचं. नंतर आपण बैठक बिन काढणार आहोत आणि दंड बिन काढणार आहोत. ठीक आहे. सर्वात आधी जरासं गरम करू शरीराला. जरासं गरम करायचं मस्त. त्यानंतर आता बैठक उद्बशा म्हणतात शाळेमध्ये, बैठक काढणार आहोत आता. साधारण अर्ध बैठक बघा, हे अर्ध बैठक आहे, साधारण अर्ध बैठक. इथलं खाली जायचं, वर यायचं, टोंगळे मजबूत बनतात त्यानं. नंतर साधारण पूर्ण बैठक, पूर्ण खाली जायचं, पूर्ण वर यायचं. 9-10 वेळा करायचं. सुरुवातीला 5 वेळा, नंतर 9-10 वेळा, 20 वेळा. आणि चांगला व्यायाम झाल्यावर तुम्ही 50-100 वेळाही करू शकता, चांगली दररोज प्रॅक्टिस झाल्यावर. त्यानंतर राममूर्ती बैठक अशात करायची, खाली यायचं आरामशीर. नंतर इतकं खाली जायचं, नंतर आरामशीर वर यायचं. 1-2 वेळा करायची. त्यानंतर पैलवान बैठक अभ्यास. 1 फूट पुढे उडी मारायची आणि मागे यायचं. चार 5 वेळा अभ्यास करायचा. पैलवान बैठक भाग 1 चा, नंतर पैलवान बैठक भाग 2. एका जागेवर 3दा उड्या मारायच्या बघा. 1 2 3. पुन्हा एकदा 1 2 3. पुन्हा एकदा करू. 1 2 3. 3 वेळा करायचा. पैलवान बैठक भाग अभ्यास 2 चा अभ्यास. त्यानंतर बघा हनुमान दंड भाग 1. ज्या लोकांना असं अर्ध करता येत असेल, अर्धी, त्यांनी अर्धी करायची. बघा हे अर्धी हनुमान दंड. आणि जे जवान यंगस्टर आहेत, पूर्ण खाली बसता येते, त्यांनी अशा हात समोर करायचे आणि पूर्ण खाली बसायचं. असं करायचं 5-6 वेळा. नंतर हनुमान बैठकचा अभ्यास क्रमांक 2. बघा, कमरेवर हात ठेवायचे, साईडने यायचं आणि मानवरी करायची बघा अशी. नंतर या साईडने बिन असंच. पुन्हा 1 वेळा.
बघा आता हनुमान बैठकचा भाग क्रमांक 3 अभ्यास 3. अशा अंगुठी ठेवायची खांद्यावर आणि पूर्ण खाली बसायचं. पूर्ण वरी उठायचं. चला मग आता आम्ही दंड काढणार आहे. आता बैठक झाले. हा बैठक म्हणतो आपण याले. आता दंड काढणार आहोत. दंड कशा काढतो तुम्ही पहा. एक भजन लावतो मस्त देवाचं, ऐका आणि दंड काढा. चला आता भजना संघ दंड अभ्यासचा व्यायाम साधारण दंड. नमः शिवाय. नमः शिवाय. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, बार बार हूँ. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारी शंभु तार तू. आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया. मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू. बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू. आयो शरण तिहारी बार बार. आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. क्या करूं तेरी लाखों के ढेर का. बखान क्या करूं तेरी लाखों के ढेर का. चपटी भभूत में है खजाना कुबेर का. चपटी भभूत में है खजाना कुबेर का. है गंगाधार मुक्ति द्वार ओंकार तुम. है गंगाधार मुक्ति द्वार ओंकार तुम. आयो शरण आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू. आयो शरण तिहारी शंभु तार तार तू. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ. कैलाश के निवासी नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारी शंभु तार तार
शरण तिहारी शंभु तार तार तू। नहीं दिया तुम क्या प्रमाण दे, क्या क्या नहीं दिया क्या प्रमाण दे। बस गए त्रिलोक शंभु तेरे दान से, बस गए त्रिलोक शंभु तेरे दान से। क्या क्या नहीं दिया हम क्या प्रमाण दे, क्या क्या नहीं दिया हम क्या प्रमाण दे। बस गए त्रिलोक शंभु तेरे दान से, बस गए त्रिलोक शंभु तेरे दान से। जहर पिया जीवन दे, जहर पिया जीवन दे, कितना उदार तो, कितना उदार तो। आयो शरण तिहारी शंभु तार तार तो, आयो शरण तिहारी शंभु तार तार तो। आयो शरण तेरी कृपा बिना नहीं ले एक भी अणु, तेरी कृपा बिना नहीं ले एक भी अणु। लेते हैं श्वास तेरी दया से कणु कणु, लेते हैं श्वास तेरी दया से कणु कणु। विनती है महादेव हमें भी निहार तू, विनती है महादेव हमें भी निहार तू। ऐसे करना। आता आपल्या बैठक झाली, दंड झाली, आता सूक्ष्म व्यायाम बघा। पायाचे बोट खालीवरी करायचे आहेत, नंतर पंजा समोर करायचा आहे, मागं पुढं करायचं आहे पंजा। फ्लेक्सिबिलिटी येते व्यायाम केल्याने, लचीला बनते बावडी आणि खूप चांगलं वाटेल तुम्हाला। गोल गोल फिरवायचे पाय, क्लॉकवाइज पुन्हा अँटी क्लॉकवाइज गोल गोल फिरवायचे आहेत। नंतर टोंगळ्यापासून पाय खालीवरी करायचे। नंतर पायामध्ये एवढं अंतर घ्यायचं आणि स्थित कोणासन 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं तुमच्या शक्तीनुसार करायचं आहे। यानं पोट हलकं होते, पोट साफ राहते। ढेरी वाढली असेल तर ती कमी होते। असं 1 मिनिटापासून सुरुवात करायची, नंतर 5 मिनिटंही तुम्ही करू शकता। 5-10 मिनिटं, 15 मिनिटं, 5 मिनिटं केलं, जरासा विश्राम केला 1 मिनिट, नंतर पुन्हा 5 मिनिटं करायचं। असे 2-3 राऊंड करायचे। पोट एकदम हलकं होते आणि जास्त मोठा पास होतो। आणि नॉर्मल असेल तरी केलं तर फ्लेक्सिबिलिटी राहते, पोट साफ राहते। असं करत जा। स्थित कोणासन, नंतर चक्की आसन, गोल गोल चक्की फिरवायची।
क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर बघा बटरफ्लाय. पायाशी हलवायचे आहे. बटरफ्लाय म्हणतो आपण याला. तर मांडी घालायची आहे. आणि आता आपण प्राणायामकडे वळत आहोत. नंतर हात समोर करायचे, बोट खालीवरी करायचे. आता मेडिटेशन प्राणायाम हे आपण करणार आहोत. बसून सूक्ष्म व्यायाम जरासा सांगतो तुम्हाला. पायाचे बोट खाली, हाताचे बोट खालीवरी करायचे आहेत. नंतर अंगठा असा मुठीत बंद करायचा. श्वास घेऊन मूठ आरामशीर सायलेंट मध्ये गोल गोल फिरवायचे आहे. आरामशीर फिरवा, जसे फिरत असत तसं सहज रूपानं असे सायलेंट मध्ये. जरा मन लावून योगा अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, चांगलं वाटेल. बघा असं फिरवायचे. नंतर हात खालीवरी करायचे 7-8 वेळा. साईडनं 7-8 वेळा खाली करायचे आहेत, खालीवरी करायचे आहेत. आता खांद्यावर ठेवायचे, अजून गोल गोल फिरवायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. नंतर मान 4-5 वेळा खालीवरी करायची. साईडनं 5-6 वेळा. योगा अभ्यास दररोज केला पाहिजे, चांगलं वाटते, फ्रेश राहते, पॉझिटिव्हिटी राहते. टेन्शन दूर होते, डिप्रेशन दूर होते. योगा नाही केला तर डिप्रेशन मध्येही जाऊ शकते माणूस. योगा डेली करत जा. बघा असे मान उजवीकडे डावीकडे करायचे, गोल गोल फिरवायचे. ज्यांची मान गोल गोल फिरत असेल त्यांनी गोल गोल फिरवायचे सायलेंट मध्ये, आरामशीर. 4-5 वेळा सरकी उलटी. हा झाला सूक्ष्म व्यायाम. त्यानंतर प्राणायाम.
प्राणायाम 8 प्राणायाम इथं बसून एकदम सर्वात आधी भस्त्रिका प्राणायाम 4-5 प्राणायाम तुम्हाला सांगतोय डेली करत जा. 5-10 मिनिटं लागतात याले. आणि जास्त वेळ करत असाल तर खूपच चांगलं. भस्त्रिका प्राणायाम नाशिकानं श्वास घ्यायचा आणि नाशिकानंच बाहेर सोडायचा. ज्यांना धीमी गतीने करता येत असेल त्यांनी धीमी गतीने करायचे. झाली धीमी गती. नंतर मध्यम गतीनं ज्यांना मध्यम गतीनं करता येत असेल त्यांनी मध्यम गतीने करायचं आहे. असं आणि ज्यांना तीव्र गतीनं करता येत असेल, जवान असतील, यंगस्टार असतील, त्यांना तीव्र गतीनं करायचं. बघा असं श्वास आत जाताना आणि बाहेर घेताना जितकं शरीर हलत असेल तितकंच हलवायचं. जास्त शरीर हलवायचं नाही. असं स्पीड न केलं की मन एकदम शांत होते. पुऱ्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे लेवल वाढते आणि खूप हलका हलका वाटेल तुम्हाला. एकदम फ्रेश मूड होईल. 0 थॉट मध्ये तुम्ही जाणार. एकदम शांती मिळेल. 1 मिनिट लगातार करा माझ्यासंग भस्त्रिका प्राणायाम तीव्र गतीनं. पहा 1 मिनिट झाले आहे.
कपालभाती प्राणायाम 1 मिनिट झालं. एकदम शांत वाटते. बोटामध्ये ऑक्सिजन जाते, पायामध्ये ऑक्सिजन जाते, डोळ्याला भरपूर ऑक्सिजन मिळते, ब्रेनले भरपूर ऑक्सिजन मिळते. सर्व पार्ट शरीराचा एकन एक पार्ट फुलासारखा खिलून उठते, ताजा होते प्राण. बघा भस्त्रिका झाल्यावर कपालभाती नाशिकातून श्वास बाहेर सोडायचा आहे. नाशिकातून श्वास बाहेर. त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम. जरासं मोकळं करायचं असेल शरीर तर सूक्ष्म व्यायाम करू शकता, हातपाय हलवू शकता जरासं. नंतर पुन्हा प्राणायाम करू शकता. बघा अनुलोम विलोम. त्याला अनुलोम विलोम प्राणायाम म्हणतात. नंतर भ्रामरी प्राणायाम 2 ते 3 वेळा करायचा आहे. नंतर जरासं मौन राहायचं आहे. श्वास प्रश्वासवर ओमचं ध्यान. नंतर दोन्ही हात असे आपण मसे रगडायचे आहेत आणि आल्हादी चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. बघा मित्रांनो, हा झाला आजचा योगा.
पुन्हा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करा. सबस्क्राईब करणं, लाईक करणं आणि कसा वाटला तुम्हाला आजचा योगा क्षेत्र हा व्हिडिओ खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.